नमस्कार मित्रांनो, तुमच्या जनावरांचे दूध कमी येते का? वजन वाढत नाही, औषध देऊनही फरक पडत नाही, तर यामागचं खरं कारण आहे पोटातील जंत. आपण कितीही चांगले खाद्य दिले तरी जर जंत असतील तर सगळं पोषण जंतच खातात, जनावर नाही. म्हणूनच जंतनाशक देणे म्हणजे फक्त औषध नाही, तर नफा वाढवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. जंत असतील तर खाद्य वाया जाते. आज आपण पाहणार आहोत एक पॉवरफुल सोल्युशन म्हणजे किलवर्म ॲडव्हान्स TR बोलस. ही एक साधी गोळी नाही तर कम्प्लीट हेल्थ बूस्टर आहे. तर या गोळीमधील कॉम्पोजिशन म्हणजे कोणते घटक नेमके या गोळीमध्ये आहेत ते आता पाहू. या बोलसमध्ये ऑक्सपेंडाझोल जे पोटातील गोल व चपटे जंत पूर्णपणे नष्ट करतात, तसेच ऑक्झिक्लोझाइनाइट यामुळे लिव्हर फ्लक्वर जबरदस्त नियंत्रण मिळते. यानंतर पुढील घटक म्हणजे आयव्हरमेक्टिन. अंतर्गतच नाही तर बाह्य परजीवी जसे गोचीड उवा यांना सुद्धा नष्ट करते. पुढील घटक म्हणजे कॉपर आणि झिंक. यामुळे जनावरांची ताकद तसेच इम्युनिटी पॉवरमध्ये म्हणजेच रोगप्रतिकार शक्तीमध्ये देखील वाढ होते. तसेच सिलॅमरिन यामुळे लिव्हर संरक्षण चांगले होते व डायजेशन म्हणजेच पचनक्रिया सुधारते. या बोलसमधील TR टेक्नॉलॉजी म्हणजेच स्लो रिलीज सिस्टम म्हणजेच औषध 2 ते 3 दिवस हळूहळू काम करते आणि जंत मुळासकट संपवते. या गोळीमध्ये जास्त घटक आहेत, त्यामुळे याचे फायदे देखील अनेक आहेत. याचा मुख्य व मोठा फायदा म्हणजे दूध उत्पादनात वाढ होते, जनावरांचे वजन वाढते, भूक वाढते, तसेच अंगावर चमक येते, कमजोरी कमी होते. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर शरीरातील जंत गेले म्हणजेच होणाऱ्या नफ्यात वाढ आपोआपच होते. या गोळीचा वापर कसा करावा तर ही गोळी वजनानुसार द्यावी लागते. यामध्ये 350 ते 400 किलोच्या वजनास एक गोळी व त्यापेक्षा कमी वजनाच्या जनावरास अर्धी गोळी द्यावी. सकाळी उपाशी पोटी खाद्यासोबत दिल्यास चांगले परिणाम दिसतात. ही गोळी देताना काही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ती म्हणजे गर्भधारणेच्या सुरुवातीला म्हणजेच गाय 1 ते 1.5 महिन्याच्या आत असेल तर अशा गायीस ही गोळी देऊ नये. गाय 1.5 महिन्याच्या वर गाभण असेल तरच या गोळीचा वापर करावा. या गोळीचा जास्त डोस देणे टाळा. तसेच गोळी देण्या अगोदर पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. शेतीत खत जितकं महत्त्वाचं तितकंच पशुपालनात जंतनाशक महत्त्वाचे असते. जंत नियंत्रण केल्यास 100% नफा मिळण्याची हमी मिळते. जर माहिती आवडली असेल तर लाईक करा व शेअर करण्यास विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. धन्यवाद.